मला ज्यावेळेस प्रश्न विचारला की बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत होईल तेव्हा मी सांगितलं आहे की 2028 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनेच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे, अत्यंत वेगाने चाललेलं आहे. होपफुली 2028च्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी उद्धवजींचं सरकार आलं होतं, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी निर्णय घेऊन बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं होतं. 2.5 वर्ष आपण मागे गेलो. आज तुम्ही विचार करा की समजा आपण 70-80 हजार कोटी रुपये ज्याच्यावर गुंतवतोय त्याच्यामध्ये 2.5 वर्ष काम बंद ठेवणं म्हणजे त्याचा इंटरेस्ट कोणाचं बर्डन कोणावर येणार आहे, त्याची कॉस्ट कोणाला बेअर करावी लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुढे गेलं, आपण मागे राहिलो. पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या, अतिशय वेगानं ते काम चालू केलं. गेल्या 2.5 वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाइमलाईन आहे त्याच्यामध्ये ते काम पूर्ण करू. की एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल. पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं. त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करतायत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे. त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल. पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही. असं कन्फ्युजन तयार झालं. शेवटी अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीफिंगच्या आधारावर मंत्री बोलत असतात. म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रीफिंग आपल्याला केलं, गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रीफिंग केलं. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत, केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे असे सगळे आइडेंटिफाई झालेले हैं कि कई बार अलग अलग प्रकार के ब्रीफिंग के आधार पर बयान दिए जाते हैं. मैं आपको बताना चाहता हूं कि जो पाकिस्तानी नागरिक केंद्र सरकार के आदेश के अनुसार देश छोड़कर जाने चाहिए, ऐसे सबको आइडेंटिफाई कर लिया गया. इसमें से कोई भी बचा नहीं और उनको बाहर भेजने के लिए कंप्लीट ट्रैकिंग चल रहा है. इसका कंप्लीट आंकड़ा जल्दी ही पुलिस आपको देगी. मूल रूप से कंफ्यूजन इसलिए कई बार क्रिएट होता है कि जो पाकिस्तानी नागरिक यानी सिंधी समाज के हिंदू लोग लॉन्ग टर्म वीजा के ऊपर यहाँ पर आए हैं, वो लोगों ने सिटीजनशिप के लिए अप्लाई किया हुआ है. इसलिए उनको इस आदेश के तहत भारत छोड़ने का कोई कारण नहीं है. जो लोग शॉर्ट टर्म वीजा पर आए हैं ऐसे पाकिस्तानी नागरिक जो है इनको 48 घंटे में देश निकाला करना था. उसके लिए महाराष्ट्र ने पूरे तरीके से अपना फर्ज निभाया है. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललं. आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं. तिथे थोडी होते वडेट्टीवर, इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे मला तर शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजा. ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे. त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे. त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही. ये बहुत ही असंवेदनशील और मूर्खतापूर्ण बयान है. जो वहां पर मारे गए, जिनकी हत्या हुई, उनके परिवारजनों ने जो वहां पर उपस्थित थे उनके साथ, उन्होंने जो बयान दिया उस बयान को झुठलाना, इससे ज्यादा असंवेदनशीलता क्या हो सकती है. एक प्रकार से उनके जख्मों पर नमक छिड़कने का काम ये कर रहे हैं. उनको कभी भी ये जो हमारे सारे मरे हुए भाई हैं उनके परिवार वाले माफ नहीं कर सकते. ऐसा मूर्खतापूर्ण बयान करना एक प्रकार से जो हमारे दुश्मन है उनको बढ़ावा देने वाला ये काम है.
YouTubeवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.